कान हे असं महत्त्वाचं इंद्रिय आहे की ज्याच्यामधनं आपण आवाजाचं ग्रहण करत असतो. बघा, ऐकायला आलं नाही तर काय होईल, म्हणजे असं आपल्याला असं काही ऐकायलाच आलं नाही तर कसं कानामध्ये आवाज येत राहील. कानामध्ये 3 आतमध्ये लेयर असतात. सगळ्यात जे बारीक हाड असतं ते सुद्धा आपल्या कानामध्ये असतं. बऱ्याच जणांना कानाला दडा बसत असतो, म्हणजे त्यांना सारखं म्हणजे नाक, कान आणि घसा हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यामुळे ज्यांना सर्दीचा वारंवार त्रास होतो असतो ना, त्यांच्या कानाला सतत दडा बसतो आणि मग त्यांना हळूहळू हे वर्टिगो म्हणजे चक्कर येणं किंवा सतत नाकातनं पाणीच गळत राहते असा त्रास होतो. तर आता तुम्हाला पण हा कानाला सतत दडा बसत असेल तर सगळ्यात पहिले एक व्यायाम सोप्पा सांगते तो करायचा, की क्लिंग साऊंड आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेता त्यावेळेला तोंड पण बंद ठेवायचं आहे आणि नाकसुद्धा बंद ठेवून तिथनं तो श्वास सोडायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमच्या कानाला बसलेले दडे सुटल्याचा आवाज तुम्हाला आपोआप ह्या रिव्हर्स प्रेशरनी होतो. जर तुमच्याही कानाला दडे बसत असतील तर हा व्यायाम तुम्ही नक्की करून बघा.